नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे। आपल्या सनातन धर्मात देवतांचा गौरव अमर्याद आहे, परंतु त्यामध्ये भगवान शंकराचा जो महिमा सांगितला जातो तो निराळाच आहे। शंकर म्हणजे विश्वाचा प्रारंभ आणि विश्वाचा अंत। ते त्रिलोकांचे अधिपती आहेत। त्यांच्या एकाच जटेत संपूर्ण गंगामाता समावलेली आहे। त्यांच्या कपाळावर चंद्र विराजमान आहे आणि त्यांच्या कंठात हलाहल विष साठलेला आहे, म्हणूनच ते नीळकंठ म्हणून ओळखले जातात। आता त्यांची महत्ता अशी आहे की त्यांच्या पुढे जगातील इतर सर्व शक्ती क्षीण वाटतात। मित्रांनो, इतर देवतांप्रमाणे भगवान शिवांचा जन्म कोणत्याही स्त्री पुरुषापासून झाला नाही असे पुराणांमध्ये स्पष्ट केले आहे। ते अजन्म, अविनाशी आणि स्वयंभू आहेत। ब्रह्मांडाच्या निर्मितीपूर्वीही जे अस्तित्वात होते आणि ब्रह्मांडाचा संहार झाल्यानंतरही जे अस्तित्वात राहतील ते म्हणजे महादेव। म्हणूनच त्यांना आदियोगी, आदिनाथ आणि अनादी म्हटलं जातं। विविध पुराणात यांच्याबाबत अनेक सांख्यिका सांगितल्या आहेत। शिवपुराण सांगतं की भगवान शंकर हे स्वयंभू म्हणजे स्वतःच्या इच्छेने प्रकट झालेले आहेत। त्यांना माता पिता नाहीत। ते म्हणजे अखंड चैतन्य, सत्य आणि अनंत तत्व। लिंगपुराणमध्ये त्यांना परमेश्वराचं मूळ स्वरूप मानलं गेलं आहे। ब्रह्मा आणि विष्णू यांनाही ज्याचा शोध लागला नाही अशी अद्वितीय ज्योतिर्लिंग स्वरूप शक्ती म्हणजे महादेव। त्यांच्या शिक्षणाबद्दलही ग्रंथ सांगतात की भगवान शंकर हे स्वतः ज्ञानस्वरूप आहेत। त्यांना कुणाकडूनही विद्या घ्यावी लागली नाही, उलट स्वरूपात त्यांनीच जगाला सर्व ज्ञानाचा दान दिला। वेद, शास्त्र, आयुर्वेद, संगीत, नृत्य, योग यांचा उद्गम शंकरातूनच झाला आहे, म्हणूनच त्यांना आदियोगी म्हणतात। नटराज रूपाने त्यांनी विश्वाला नृत्याचे रहस्य दिले, तर रुद्र रूपाने त्यांनी वेदांच्या मंत्रांना सामर्थ्य दिले। विद्यार्थ्यांना, ऋषींना, देवांना आणि मानवजातीला त्यांनी आपले ज्ञान प्रदान केले। योगाची साधना त्यांनी पार्वती मातेला शिकवली। रावणासारख्या पराक्रमी राक्षसालाही त्यांनी आत्मविद्येचा आशीर्वाद दिला। कार्तिकेय आणि गणेश यांनाही त्यांनीच ज्ञानदान केलं। यावरून स्पष्ट होतं की भगवान शिव हे ना जन्माला आलेले आहेत ना मरण पावणारे। ते सृष्टीच्या प्रत्येक कणात व्यापलेले आहेत। माता पित्याच्या बंधनात न अडकता ते स्वयंभू आहेत, अनादी आहेत आणि अनंत आहेत। म्हणूनच भक्त त्यांना महादेव म्हणतात, कारण देवांनाही जे देव आहेत ते म्हणजे शिव। त्यांच्या चरणी भक्ती केल्यास आपण केवळ ज्ञानच नाही तर मोक्षही प्राप्त करू शकतो। पण एक प्रश्न नेहमीच भक्तांच्या मनात निर्माण होतो, भगवान शिवांचा जन्म कसा झाला? त्यांची माता कोण? त्यांचे पिता कोण? त्यांनी कुणाकडून विद्या घेतली आणि कुणाला आपलं ज्ञान दिलं? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं विविध पुराणात सांगितलेल्या कथांद्वारे जाणून घेऊया। मित्रांनो, आपल्या सनातन ग्रंथामध्ये भगवान शिवांचा जो गौरव वर्णिला गेला आहे तो अत्यंत अद्भुत आहे। विशेषतः शिवपुराण हे त्यांचं खरं चरित्र सांगणारं पुराण मानलं जातं। या पुराणानुसार भगवान शिव हे स्वयंभू आहेत। याचा अर्थ असा की त्यांचा जन्म कुणाकडूनही झालेला नाही। ते कोणत्याही माता पित्याच्या गर्भातून आलेले नाहीत। ते स्वतःचं स्वरूप स्वतःच आहेत। आपल्या मनुष्य बुद्धीला हे समजून घेणं कठीण आहे, कारण आपण जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेलो आहोत। प्रत्येक सजीवाला आई वडील असतात। त्यांचं बालपण, तारुण्य, वृद्धत्व आणि अखेर मृत्यू असतो। पण शिव या सर्वांच्या पलीकडचे आहेत। ते ना कुणाकडून जन्माला आलेले ना कुणाच्यामुळे नष्ट होणारे, म्हणूनच त्यांना अजन्म आणि अविनाशी म्हटलं जातं। ते पंचमहाभूतांपलीकडचे आहेत। आपण ज्या सृष्टीत जगतो ती 5 पंचमहाभूतांनी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांनी तयार झालेली आहे। या 5 घटकांच्या आधारे सर्व विश्वाचं अस्तित्व टिकून आहे। पण भगवान शिव या 5ही घटकांच्या पलीकडचे आहेत। ते स्वतःच विश्व आहेत, स्वतःच तत्व आहेत। म्हणूनच त्यांच्यावर मृत्यूचा स्पर्शही होऊ शकत नाही, कारण मृत्यू ही गोष्ट पंचमहाभूतांवर आधारित आहे। आणि जेव्हा शिव या सर्वांच्या पलीकडचे आहेत तेव्हा त्यांना मृत्यू स्पर्श करणारच कसा?
शिवपुराण सांगतं की जेव्हा काहीच अस्तित्वात नव्हतं तेव्हा फक्त महादेव होते. ते अनादी म्हणजेच ज्यांचा आरंभ नाही, ते अनंत म्हणजे ज्यांचा अंत नाही, ते कालाच्या पलीकडचे आहेत. म्हणूनच त्यांना महाकाल असंही संबोधलं जातं. आपण त्यांना भोलेनाथ म्हणतो, पण खरं तर ते या संपूर्ण ब्रह्मांडाचं गूढ सत्य आहेत. तेच सृष्टीचे कारण आहेत आणि तेच सृष्टीच्या संहाराचेही कारण आहेत. म्हणूनच त्यांना आदी आणि अंत दोन्हीही म्हटलं जातं. हे लक्षात घ्या मित्रांनो की शिवपुराण हे फक्त एखाद्या देहाचं नाव नाही. ते एक तत्व आहे, एक ऊर्जा आहेत जी संपूर्ण विश्व व्यापून टाकते. त्यांना पाहता येत नाही पण अनुभवता येतं. त्यांना कुठे शोधायचं नाही, कारण ते प्रत्येक कणात, प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक हृदयात आहेत. म्हणूनच शिवपुराण आपल्याला शिकवतो की शिवांची उपासना म्हणजे केवळ मूर्तीपूजा नाही, तर त्यांच्या तत्वाचा स्वीकार करणं आहे. त्यांच्या अनादी अनंत रूपाचा विचार केला की आपल्या जीवनातील क्षणभंगुरता आपल्याला उमगते. तेव्हा आपल्याला जाणवतं की आपणही या पंचमहाभूतांच्या देहापलीकडे जाऊन आत्मतत्वाचा शोध घेतला पाहिजे. शिव हे स्वयंभू आहेत, अजन्म आहेत, अविनाशी आहेत. त्यांच्या चरणाशी जोडून आपणही जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो. मित्रांनो, आपल्या धर्मशास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये अनेक गूढ कथा वर्णिलेल्या आहेत. या कथा कधी एकमेकांशी विसंगत वाटतात, पण त्यांचा गाभा हा अत्यंत खोल आध्यात्मिक तत्वज्ञान सांगणारा असतो. त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भगवान शिव आणि भगवान विष्णूंचं उत्पत्तीचं रहस्य. विष्णू पुराणात असं वर्णन येतं की एकदा भगवान विष्णूंच्या कपाळातून दिव्य तेज प्रकट झालं. त्या तेजातूनच भगवान शंकर प्रकट झाले. त्याच तेजातून कमलाचा जन्म झाला आणि त्याच कमळावर बसलेले ब्रह्मदेव साकार झाले. म्हणजे विष्णू पुराणानुसार शिव हे विष्णूंपासून प्रकट झालेले आहेत, परंतु शिवपुराणात त्याच्या उलट आख्यायिका सांगितलेली आहे. त्यात लिहिलं आहे की भगवान शिवांच्या गुडघ्यावरून बाहेर पडलेल्या मेलापासून भगवान विष्णूंचा जन्म झाला. शिवाच्या कृपेनेच विष्णू आणि त्यानंतर ब्रह्मा प्रकट झाले. म्हणजेच या कथेनुसार महादेव हे आदिदेव असून इतर सर्व देवांचे मूळ कारण आहेत. या दोन्ही पुराणांमधील विरोधाभास भक्तांच्या मनात प्रश्न निर्माण करतो, पण त्याचा खरा आशय हा शास्त्रज्ञांनीही असा स्पष्ट केला आहे की हे फक्त देवांच्या महत्त्वाचं दर्शन घडवण्यासाठी सांगितलेले प्रतीक आहेत. काही पुराणांमध्ये विष्णूला मूलाधार मानलं गेलं आहे, तर काहींमध्ये शिवाला. पण या सर्व कथांवरून एकच गाभा स्पष्ट होतो. सर्व देव एकाच परमतत्वाचे रूप आहेत आणि त्या परमतत्वाचं पूर्ण स्वरूप म्हणजे भगवान महादेव. यावरून आपण असं म्हणू शकतो की शिव हे मूळ कारण आहेत, सर्व कारणांचे कारण आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश हे वेगवेगळे नाहीत, तर एकाच अदैव शक्तीची विविध रूप आहेत. ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या विविध टप्प्यानुसार त्यांना वेगवेगळी कार्य दिली गेली आहेत. ब्रह्मा म्हणजे निर्माणकर्ता, विष्णू म्हणजे पालनकर्ता आणि महेश म्हणजे संहार करता. पण हे सर्व कार्य एकाच मूळ शक्तीकडून म्हणजेच महादेवांकडून प्रेरित आहे. एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे. अनेक ग्रंथांमध्ये असंही म्हटलं आहे की विष्णू आणि शिव हे दोघेही एकाच तत्वाचे आहेत. ते द्वैत नसून अद्वैत. मित्रांनो, आपल्या पुराण कथांमध्ये अनेक गूढ आणि ज्ञानदायी आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकीच एक अतिप्रसिद्ध कथा आहे जी बहुतेकांनी आपल्या वडीलधाऱ्यांकडून ऐकली असेल. ही कथा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्या वादाशी संबंधित आहे आणि तिच्यामध्ये महादेवांच्या सर्वतत्वाचं गूढ लपलेलं आहे. एकदा असं झालं की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद निर्माण झाला. दोघेही आपापल्या कार्यात श्रेष्ठ होते. ब्रह्मा सृष्टीचे निर्माण करता तर विष्णू सृष्टीचे पालन करता. पण प्रश्न असा उभा राहिला की अखेर या सृष्टीत सर्वश्रेष्ठ कोण? ब्रह्मा स्वतःला श्रेष्ठ म्हणू लागले, तर विष्णूही स्वतःच्या पालनकर्त्याच्या भूमिकेला अधिक महत्त्व देऊ लागले. हा वाद वाढत गेला आणि अखेरीस दैवी हस्तक्षेपाशिवाय
त्याचे शेवट होणं अशक्य झालं. तेव्हाच त्यांच्या समोर एक तेजस्वी अग्निखांब प्रकट झाला. हा खांब इतका प्रचंड आणि दिव्य होता की त्याचा प्रकाश संपूर्ण विश्व व्यापून टाकत होता. त्याला ना सुरुवात दिसत होती ना शेवट. ब्रह्मा आणि विष्णू या अद्भुत दृश्याने थक्क झाले. वाद सोडवण्यासाठी त्यांनी ठरवलं की जो या खांबाचा प्रारंभ आणि अंत शोधून आणेल तोच खरा सर्वश्रेष्ठ ठरेल. मग ब्रह्मा वरच्या दिशेने उडू लागले तर विष्णू खालच्या दिशेने जाऊ लागले. ब्रह्मा अनंत आकाश पार करत गेले तर विष्णू अनंत अधपाताळात उतरले. पण कितीही प्रयत्न केला तरीही कुणालाही त्या अग्निस्तंभाचा प्रारंभ किंवा अंत सापडला नाही. दोघेही थकून परतले आणि आपल्या अपयशाची कबुली दिली. तेव्हाच त्या अग्निखंभातून स्वतः महादेव प्रकट झाले. त्यांच्या त्रिनेत्रातून निघणाऱ्या तेजाने संपूर्ण ब्रह्मांड उजळून निघालं. त्यांनी ब्रह्मा आणि विष्णू यांना समजावलं, हे देवतांनो, या सृष्टीत माझा ना आरंभ आहे ना अंत. मीच परम तत्व आहे ज्यातून निर्माण, पालन आणि संहार ही त्रिसृष्टी कार्य घडतात. तुमची प्रत्येक भूमिका माझ्याच इच्छेने आहे. म्हणून वाद नको, एकत्व हाच सत्य आहे. या प्रसंगाने ब्रह्मा आणि विष्णू नम्र झाले. त्यांनी महादेवांच्या चरणी मस्तक झुकवलं आणि त्यांचं सर्व तत्व मान्य केलं. त्या तेजस्वी अग्निस्तंभालाच पुढे ज्योतिर्लिंग म्हटलं गेलं आणि म्हणूनच शिवाला स्वयंभू, अमर आणि अनंत संबोधलं गेलं. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक गहन संदेश देते की देवतांमध्ये कोण मोठं कोण लहान असा प्रश्न नाही. प्रत्येकाची भूमिका वेगळी असली तरी सर्वांचा आधार आणि मूळ तत्व महादेव आहेत. तेच कालातीत आहेत, तेच अनादी आहेत आणि तेच अनंत आहेत. मित्रांनो, आपल्या पुराणांमध्ये अनेक अद्भुत रहस्य दडलेली आहेत. त्यातील प्रत्येक आख्यायिकेत केवळ कथा नाही तर गहन तत्वज्ञान सामावलेलं आहे. विष्णू पुराणात एक कथा सांगितली जाते. सृष्टी जेव्हा जलमग्न झाली होती त्यावेळी शेषशय्यावर भगवान विष्णू शयन करत होते. त्यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव प्रकट झाले. त्याच काळात भगवान शिव प्रकट झाले, परंतु ब्रह्मादेवांना ते ओळखून आले नाहीत. त्यामुळे शिव रुष्ट झाले. विष्णूंनी ब्रह्मादेवांना दिव्य दृष्टी दिली. तेव्हा त्यांना समजलं की ते स्वयंभू महादेव आहेत. चूक लक्षात येताच ब्रह्मदेवांनी शिवांची क्षमा मागितली आणि त्यांना पुत्र रूपात प्रकट होण्याची विनंती केली. मग शिवांनी आशीर्वाद दिला. ब्रह्मदेवांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ते बालरूपात त्यांच्या गोदेत प्रकट झाले. पण बालक रडू लागला म्हणून त्यांना पहिलं नाव मिळालं, रुद्र. तरीही ते शांत झाले नाहीत. त्यामुळे एकामागोमाग 108 अद्भुत नावं ब्रह्मादेवांनी त्यांना दिली, जसं की उग्र, भीम, पशुपतीनाथ, महादेव इत्यादी. अशा प्रकारे शिवांच्या अनेक नावांचा उगम झाला. श्रीमद्देवी महापुराणात आणखीन एक रहस्य उलगडतं. नारदजींनी विचारलं, आपले माता पिता कोण? त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, आद्यशक्ती दुर्वा या सर्वांची माता आहेत, तर सदाशिव हे पिता आहेत. त्यांच्या योगातूनच आम्ही तिघे ब्रह्मा, विष्णू आणि महेश प्रकट झालो आहोत. यावरून स्पष्ट होतं की शक्ती आणि शिव हे अविभाज्य आहेत. शिव शक्तीशिवाय निराकार आहेत आणि शक्ती शिवाशिवाय अपूर्ण आहे. या अद्वैत तत्वातूनच टिकून राहतं. आता प्रश्न असा येतो की भगवान शिवांनी कुणाकडून विद्या घेतली? तर उत्तर एकच, ते स्वतःच आद्यगुरु आहेत. त्यांनीच ज्ञानाचा पहिला प्रवाह सुरू केला. सप्तऋषींना आपलं दिव्य ज्ञान देऊन त्यांनी गुरुशिष्य परंपरेची स्थापना केली. म्हणूनच शिवांना जगद्गुरु म्हटलं जातं. या सर्व कथांमधून आपण एकच सत्य ओळखतो की महादेव हे स्वयंभू, अनादी आणि अनंत आहेत. त्यांना ना जन्म आहे ना मृत्यू. ते विश्वाच्या प्रत्येक कणात, प्रत्येक श्वासात व्यापलेले आहेत. शिवपुराण, विष्णुपुराण आणि देवी महापुराण या सर्व ग्रंथांनी त्यांच्या सर्वोच्च तत्वाची साक्ष दिली आहे. सूर्याचा प्रकाश
चंद्राची शीतलता, वाऱ्याची हालचाल आणि पृथ्वीवरील जीवन हे सर्व शिवतत्वामुळे संभवतं. त्यामुळे महादेव हा फक्त एक देवतेचा उल्लेख नाही, तर संपूर्ण विश्वाचं आद्यतत्व आहे. त्यांच्या स्मरणातून भक्ती, ज्ञान, सामर्थ्य आणि मोक्ष हे सर्व सहज प्राप्त होतं. म्हणूनच मित्रांनो, आपण जेव्हा हर हर महादेव म्हणतो तेव्हा आपण केवळ एका देवाला नव्हे, तर संपूर्ण अनंत ब्रह्मांडाचं आधारतत्व स्मरतो. महादेव हे केवळ देव नाहीत, तर संपूर्ण ब्रह्मांडाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या स्मृतीने जीवन प्रकाश होतं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे अनुभव हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव. जय श्री कृष्ण. श्री स्वामी समर्थ.